नमस्कार. आज मी बनवणार आहे बकराची मुंडी. ही मुंडी मी दुकानातूनच साफ करून आणली आहे, कारण की घरी तर मला जमणार नाही तोडायला. ते बघा त्यांनी किती मस्त असे तुकडे करून दिले. आता मी धुवून घेते आणि मग असं कालवण बनवून दाखवते. चला तर मग धुवून घेते आधी. आता मी हे 2-3 पाण्याने धुवून घेते. धुताना प्रत्येक तुकडा चांगला पाहून घ्यायचा, कारण की केस लटकेल राहते त्यांना. हे पहा, मी मुंडी 2-3 पाण्याने चांगले अशी धुवून घेतली. आता पातेल्याला लवू लावून घेते. मटण उकडायसाठी मी चूल पेटवून घेतली आहे आणि 2 मध्यम साईजचे कांदे चिरून घेतले. आता पहिले पातेलं ठेवून देते. मी 2-3 चमचे तेल टाकून घेणार आहे. बकऱ्याची मुंडी बनवण्यासाठी मी मोहरीचं तेल वापरले. तेल आता चांगलं तापलंय. मी कांदा टाकून घेते. कांदा जास्त काही परतावायचा नाही, थोडासा हलका गरम झाला का लगेच त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. हळद टाकणार आहे मी. एकत्र झाली का लगेच त्याच्यात मुंडी टाकून घेते. मुंडीला लागल त्या अंदाजाने मीठ टाकून घेणार आहे मी, कारण की आपल्याला रश्श्यामध्ये पण परत मीठ टाकायला लागणारच आहे. आता हे परत एकत्र करून घ्यायचंय. एकत्र करून झालंय. मी आता ते थोडे वेळ झाकून ठेवणार आहे, कारण की कांदा पण पाणी सोडतो. आता या ताटावर पाणी टाकून घेते मी. हेच पाणी गरम झाल्यावर उकडमध्ये टाकून घ्यायचंय. हे बघा, ताटातलं पाणी गरम झालंय, पण पाणी सोडलंय. आता मी एकत्र करून आणि गरम झालेलं पाणी टाकून देणार आहे. पाणी टाकलंय. आता हे झाकून 1 तास शिजून देणार आहे. मी भाताला अंदाज ठेवून दिलंय आवलावर. तांदूळ धुवून आणि भात टाकून देते, तोपर्यंत आपलं मटण पण शिजेल. जीवा दर्द एवढं टाकून 2-3 पाण्याने धुवून घेतले. आता पाणी पण तापले आपलं अन्नाचं. त्याच्यावर भात टाकून देते. आवल्यावर तुम्ही भात पण टाकून दिला आहे. तोपर्यंत आता मी मसाल्यांची तयारी करून घेते. मी मसाल्यासाठी नाही का 3 मध्यम साईजचे कांदे घेतले, 1 लसणाची कांडी घेतली, थोडंसं 2 आल्यांचा तुकडा घेतलाय, खोबरं अर्धी वाटी खोबरं, 2-3 तेजपानं, या हरभऱ्याच्या डाळ आहे, 1 मोठा चमचा धने, मेथी दाणे घेतले. तुमच्याकडं कस्तुरी मेथी असली तरी चालेल. आणि थोडीशी बडीशेप, खसखस, 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली गावठी.
कालवण्यासाठी मी आज लाल मिरची पावडर नाही वापरणार, सुकलेल्या मिरच्या घेणार आहे. 10-12 मिरच्या घेतल्या मी. आता कांदा चिरून घेणार आहे. कांदा चिरून झालाय. खोबरं मला चुलीत नाही भाजायचं आज, त्याचे पण तुकडे करून घेते. भात शिजलाय, मी उतरवून ठेवते. मी पातीला आवलावर ठेवून देते, म्हणजे आपली भाजी ना गरमच राहील. आता मी मसाले परतून घेते. पहिल्यांदा मी ना धने, जिरे, खसखस आणि डाळ आहे ना कोरड्यासनी आरळ भाजून घेणार आहे. हे असं भाजून घेतलंय मी, काढून घेते. तेल टाकून घेणार आहे. चिरलेला कांदा टाकून घेते. कांदा लालसर भाजून झालाय, काढून घेते. गॅस तेलामध्ये खोबरं तळून घेणार आहे. खोबरं लालसर झालंय. आता मी मिरच्या पण त्या तेलामध्ये ना परतवून घेते. मी सगळा मसाला परतून घेतलाय. आता पाट्यावर वाटून घेते. खोबरं आलं वाटून झालंय. मी आता बाकीचा मसाला वाटून घेते. एक तास झालाय. मटण चांगलं व्यवस्थित असं शिजलंय. खरं तर कुकरमध्ये टाइम नाही लागत, पण चुल्यावरची मजाच वेगळी असते. आता मी उतरवून फोडणी द्यायला घेते. फोडणीसाठी मी 2-3 चमचे तेल टाकून घेते. तेल तापलंय, मी वाटलेलं वाटण टाकून देते. दोन तेजपान टाकते. 2 चमचे मटन मसाला, अर्धा चमचा आणि 1 चमचा धने. सर्व एकत्र करून घ्यायचंय. मसाला चांगला एकत्र झालाय. आता मी मटण टाकून देते. रश्यासाठी मी एवढंच पाणी टाकून घेणार आहे. आपण पहिलं पण मी टाकेल होतं, आता फक्त रश्यासाठी टाकायचंय. हे आपल्याला 10-15 मिनिटं शिजून द्यायचंय. कालवण शिजलंय. आता मी कोथिंबीर टाकून घेते त्याच्यावरती.
तावल्यावर ठेवून देते आणि 4-5 भाकरी करून घेते. कालवण पण झालंय, भाकरी पण झालंय. आता आपण जेवायला घेऊ. एकदम भारी झाली भाजी. एकदा नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल. या मग जेवण करायला.